महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मोहपाडा येथे माता रमाई जयंती उत्साहात महिला शक्तीचा प्रेरणादायी संगम। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तर महिला कमिटीच्या विद्यमाने गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी मोहपाडा रसायनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन मोहपाडा येथे प्रेरणादायी माता रमाई यांची 128वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणीच्या सरचिटणीस आयुन छायाताई गवई यांनी केले, तर अध्यक्षस्थान महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष आयुनी उषाताई कांबळे यांनी भूषवले। मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष आयुनी स्वातीताई गायकवाड तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास मोरे साहेब उपस्थित होते। यावेळी जिल्हा शाखेचे सरचिटणीस आयुष्मान प्रकाश सोनावळे, संस्कार उपाध्यक्ष आयुष्मान संतोष जाधव, पर्यटन उपाध्यक्ष आयुष्मान विजय कांबळे, माजी जिल्हाध्यक्ष आयुष्मान ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले। शुभेच्छा भाषणानंतर ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनावर प्रभावी मार्गदर्शन करत महिलांना संघटनात्मक कार्यासाठी प्रेरित केले। आम्रपाली महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रमाई वंदना सादर करत कार्यक्रमात उत्साह निर्माण केला। दुसऱ्या सत्रात माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई आणि महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा घेण्यात आली। या स्पर्धेत प्रथम क्रमांक आयुनी कविताताई वाघमारे, द्वितीय क्रमांक आयुनी संजालीताई निकाळजे, तृतीय क्रमांक आयुनी नीनाताई पवार यांनी पटकावला। विजेत्यांना माता रमाईचा फोटो असलेली ट्रॉफी प्रदान करण्यात आली। उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली। प्रमुख मार्गदर्शक आयुनी स्वातीताई गायकवाड यांनी माता यशोधरा, माता रमाई यांचा त्याग, संघर्ष, प्रेरणादायी कार्याचा वेध घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षा उषाताई कांबळे यांनी प्रेरणादायी विचार मांडले। महिला कोषाध्यक्ष आयुनी त्रिशिलाताई सावळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। सरनेते घेऊन माता रमाईचा जयंतीचा कार्यक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रसायनी। जगाला शांततेची संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना दिवार अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय निमरावजी आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर आणि सर्व आंबेडकर कुटुंबाच्या कार्याला माझा पंचम प्रणाम। त्यांच्या चाललेल्या कार्याला माझा खूप त्यांचं कार्याला वंदन करतो। आज भारतीय बौद्ध महासभा महिला कमिटीच्या माध्यमातून माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय महाराष्ट्र राज्य संस्कार उपाध्यक्ष स्वातीताई गायकवाड, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपला कार्यक्रम पार करतोय अशा आदरणीय उषाताई कांबळे, तसेच त्यांची सर्व आज ज्यांनी सूत्रसंचालन केलं असं छायाताई गवई, त्रिशिलाताई सावळे, कमलाताई कांबळे, तसेच सर्वच कमिटी, तसेच आमच्या इलेताई इले असतील, देसाई मॅडम असतील, सुर्वे असतील, गिराडे मॅडम असतील, सर्वांचीच काही नावं घेत नाही, सर्वांना माझा सविनय जय भीम। आज आपण खरंच म्हणजे मी माझ्या 2-3 कार्यक्रमाला आलो आणि सर्व महिलांचं कौतुक केलं पाहिजे, कारण तुम्हाला सांगतो फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या कार्यक्रमामध्ये आणि विशेष करून भारतीय बौद्ध महासभाने धार्मिक कार्यक्रम घ्यायचा म्हटला तर खूप काटकसरीचा विषय असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये मला सुद्धा शंका होती आज गुरुवार आहे, वर्किंग डे, कारण आपल्या बऱ्याचशा महिला कुठे कुठे कामाला जातात आणि अशा याच्यामध्ये उपस्थिती कमी असते, परंतु आज इथं आल्यानंतर ते चित्र तसं नाही आहे। खूप मोठ्या संख्येने महिला, आता ताईंनी सांगितलं काही महिला आता येतात पण, तर एक कार्यक्रमामध्ये नेहमी मी हजर असलं तर नेहमी उत्साह बघायला मिळतो। आणि बरोबर अशा पद्धतीने जर कामं जर झाली तर नक्कीच भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, कारण असे कार्यक्रम आयोजित करून आपल्याला काय साध्य करायचे आहे, महिलांना जास्तीत जास्त सामाजिक आणि धार्मिक कामामध्ये महिलांचा सहभाग जर वाढला तर समाजामधलं परिवर्तन हे नक्कीच होतं। आणि मी नेहमी सांगतो, बाबासाहेबांचं वाक्य आहे तर कुठल्याही समाजाची ते प्रगती जर करायची असेल तर महिलांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, म्हणून त्याचा एक सुविचार सगळीकडे दिला जातो। कारण कुठल्याही समाजाची प्रगती झाली तर त्या समाजातल्या महिला किती शिकल्या आणि पुढारल्या याच्या
सांगितलं तर माता रमाई यांचा जन्म 7 फेब्रुवारीचा आहे, त्यांचा मृत्यू 27 मे 1935चा आहे. खूप कमी कालावधीमध्ये त्यांचा जो त्याग आहे, त्याच्या त्यागातून आज आपण पाहिला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचं सर्वात मोठं जगातलं असं संविधान लिहू शकते. आणि म्हणून आज आपण बघतोय माता सावित्रीबाईच्या लेखी आता जीन्स आणि टी शर्ट मध्ये फिरायला लागले. माता सावित्रीबाईच्या ज्या लेखी आहेत त्या आता पंतप्रधान आणि राष्ट्रपती व्हायला लागले, IPS ऑफिसर व्हायला लागले, अधिकारी व्हायला लागले. माझ्या कोर्टातल्या दोन्ही जजेस यामुळे एक महिला आहे ज्याच्या समोर 100 वकिलांना असं सलाम करायला लागतं केल्यानंतर. हे जे परिवर्तन आहे कुणाचं आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि माता रमाई यांनी केलेल्या त्यागाचं आहे. कदाचित तेव्हा जर माता रमाई यांनी जर त्याग केला नसता तर बाबासाहेब आंबेडकर त्याचं शिक्षण पूर्ण करू शकले नसते आणि शिक्षण जर पूर्ण नसतं झालं तर भारताचं संविधान लिहू शकले नसते. आज आपण बघतोय आज आपल्या महिला आहेत तर आपण हक्क आहे, कारण आपली रक्ताचं नातं आहे रमाई बरोबर. तर रमाईचं जे नातं आहे ते सर्व भारतातल्या महिलांबरोबर पण आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. कारण रमाईने सुद्धा त्यांच्या विचारातून ज्या काही गोष्टी मांडल्या आहेत त्याचा सुद्धा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेवढी जर श्रद्धा नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ते संविधान जेव्हा राजगृह बांधलं त्याच्यानंतर तुम्हाला इतिहास माहीत असेल, परंतु दुर्दैवाने त्याची प्रकृती बरी नसली कारणाने त्या लवकर निघून गेल्या. कदाचित अजून जर बाबासाहेबांना साथ लाभली असती तर या देशाचं चित्र अजून बदललं असतं. आणि हे सर्वात मोठे योगदान हे माता सावित्रीबाईंचे आहे. आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून आपण पाहिलं जर हिंदू कोडगीर वाचला मी नेहमी सांगतो 2 पुस्तकं महिलांनी वाचली पाहिजे, एक भारतीय संविधान आणि हिंदू कोडगीर. लोक म्हणतील हिंदू कोडगीर कुठे पारित झाला, तर हिंदू कोडगीर बिलाचे रूपांतर आज जेवढे कायदे आहेत महिलांचे त्या कायद्याचा जे मेन जो गाभा आहे तो हिंदू कोडगीर आणि भारतीय संविधान आहे. आणि म्हणून आपण म्हणतोय आज अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नुकतंच नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषदेच्या झाल्या, प्रत्येक ठिकाणी आमच्याकडे 10 महिला ओबीसी आणि इतर याच्यासाठी रिझर्व होत्या. आणि बऱ्याच पेपरला बातम्या आल्या का नगरपालिकेमध्ये महिला पण हे महिलाला कुणी आणलेलं आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं आहे. आज अनेक ठिकाणी कामामध्ये असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, राजकारणात असेल, प्रत्येक ठिकाणी महिलांची सक्ती केलेली आहे. इव्हन तुम्हाला कुठली ट्रस्ट जरी तयार करायची असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये महिला तिथं असल्या पाहिजे अशा प्रकारचा प्रोव्हिजन केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे कायदेशीर आधार तयार केले आहेत, परंतु दुर्दैवाने काय होतंय आपल्या महिला अजून तेवढ्या पुढे येत नाहीये. आणि मग राजकीय आणि महत्वाची पदं घेण्यासाठी जो समूह तो बाबासाहेबांना मानत नाही, बाबासाहेबांच्या विचारांना मानत नाही, त्या महिला पुढे जातात. परंतु त्या महिलांचं क्रेडिट कुणाला जातं तर माता कोण एकविरा देवी, माझी ही काली माता, माझी ती देवी, माझा हे. परंतु भारताच्या तमाम महिलांनी जर कुणाला मानलं पाहिजे तर ते जिजाबाईंना मानलं पाहिजे, ते रमाईला मानलं पाहिजे. परंतु तो इतिहास माहीत नसल्या कारणाने आज आपण बघतोय तर एखादी महिला जर IPS झाली तर ती 10 गुरुवार उपवास करते किंवा सोमवार उपवास करते, परंतु तिला हे मान नाहीये का मी आज जे काय उभी आहे त्याचा पूर्णपणे जे काही क्रेडिट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आहे आणि साहजिकच हे रमाई आहे. आणि याच्यासाठी आता महिला जर पुढे आल्या, मी आताच ताईंशी बोललो का आता पुढचा महिला कमिटीच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रमाचे मला वाटतं वर्षाचेच कार्यक्रम तयार केलेले आहेत. तर एक चांगला उत्साह आहे, कारण महिला जर पुढे आल्या तर महिलेला जर धार्मिक जे काही संस्कार आहेत ते जर समजले की ते नवऱ्याला पहिले तयार करेल, नवरा तयार झाला तर मुलं तयार होणार आहेत. म्हणजे एक बाई एका घरातील 5 लोक तयार करणार आहेत. पुरुष रामदेव होऊन गेल्यानंतर ना तो पुढे चर्चा करत नाही त्याचा बदल बायकोवर होत ना मुलांच्यावर होत. पण बाई जर ती संसारिक झाली तर ती अख्या घराला बदलून टाकते. तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचा प्रोग्राम तुमचा आहे आणि अशा प्रकारचा ताईंवरून नेहमी बोलणं असतं तर आम्हाला हे कार्यक्रम का राबवायचे, कारण भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण नेहमी बघतोय महिलांची उपस्थिती खूप कमी असते. परंतु जेव्हापासून तुमची महिला कमिटी तयार झाली आणि तुम्ही सातत्याने जे कार्यक्रम घेत आहे, मी मागच्या पण एका कार्यक्रमाला आलो आणि इतक्या उत्साहाने तो कार्यक्रम तुम्ही तयार केलेला आणि खरोखर म्हणजे कधी कधी मला असं वाटतं अरे इतक्या महिला येतील का, आजच्या कार्यक्रमाची सुद्धा शंका होती. परंतु खूप मोठ्या संख्येने तुम्ही इथं आला. अशाच प्रकारचा कारण तुम्हाला सांगतो जसं आम्ही नेहमी सांगतो आमचे कायदेशीर शिबिरं असताना आज भारतातील लोक 90% शिकलेली आहेत पण सुशिक्षित नाही. बघा शिक्षित आणि सुशिक्षित फरक आहे. आता तुम्ही म्हणाल तर शिकलाय त्यांना सगळं माहिती आहे, परंतु शिकलाय पण अडाणी आहे.
कारण त्याला कायदाच पाहिजे. मग आपली भारतीय बौद्ध महासभा काय म्हणते, तू शिकलाय पण संस्कारित नाही, आता संस्कारित व्हायचं आहे. आणि मग संस्कारित होण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करणं गरजेचं आहे. आता आम्ही सुद्धा वकील म्हणून काम करतोय किंवा विद्यार्थी आंदोलनामध्ये काम करतोय, मी अनेक ठिकाणी अनेक एनजीओशी जोडलेलो आहे, इतर समोरच्या लोकांबरोबर काम करतोय. परंतु जे काही आपल्याबरोबर जे संस्कार आहेत याचं सुद्धा क्रेडिट त्याचं पूर्णपणे भारतीय बौद्ध महासभेला जात आहे. कारण माझे वडील सुद्धा केंद्र शिक्षक होते, माझा भाऊ सुद्धा राजकारणामध्ये काम करत होता, तर त्याची सुद्धा जे नेहमीचं जे बसणं उठणं होते भारतीय बौद्ध महासभेतच होतं. तर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अनेक लोक घडले आणि याच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे. राहिला प्रश्न या निमित्ताने मला असं वाटत नाही की मी कायद्याबद्दल काही बोललं पाहिजे. मला वाटतं इतर कुठल्याही समाजापेक्षा सर्वात जास्त कायदे जर कोणाला माहिती असेल तर ते बौद्ध पाहिजे. त्याचं कारण काय तर ती वाचक आहे, की आता बाबासाहेबांचं संविधान वगैरे वाचायला लागले, ती बुद्धाने धम्मा वाचते आणि ज्यांनी बुद्धाने धम्मा वाचले ना त्याला संविधान वाचायची गरज पण नाही. आणि हे मी नाही सांगत, हे जे सुप्रीम कोर्टाचे जजेस आहेत ना ते सांगतात. तर जर मी देव आत्मा आणि जे काय आहे ते कुठं पाहिलं असेल तर ते कशामध्ये, ते भारतीय संविधानामध्ये. मी मागच्या पिढीला सुद्धा सांगितलंय, भारतीय संविधान काय सांगतोय, मला जगू द्या आणि दुसऱ्याला जगू द्या, ते संविधान सांगतोय. भारतीय संविधान काय सांगतोय, प्राणी मित्रावर प्रेम करा, प्राण्यांना संरक्षण करा. इथं आपण काय सांगतोय, भारतीय बौद्ध महासभेत आणि बौद्ध विचार काय सांगतात, प्राणी हत्या करू नका. तुम्ही पंचशील जर वाचली तिकडे आणि इकडे जर भारतीय संविधान वाचला तर त्याच्यामध्ये पंचशीलच दिसते, काहीच फरक नाही. म्हणून ज्यांनी बुद्धाने धम्मा वाचलेला आहे त्याला भारतीय संविधान वाचताना काहीच अडचण येणार नाही. कारण तिकडे जी मानवता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय, समता जे काही शिकवलेले आहे तेच पूर्णपणे बौद्ध संस्कारामध्ये, तेच पूर्ण आपल्या बौद्ध कुठलाही ग्रंथ घ्या, भारतीय बौद्ध महासभेचं कुठलाही शिबिर घ्या किंवा भारतीय बौद्ध महासभेचा कुठलाही प्रवचन करायला तर तुम्हाला काय गोष्टी सांगणार आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता म्हणजे मानवतावादी राहतो. आणि मानवतावादी कधी तयार होतो आपण, कारण आपले विचार त्या प्रकारचे असतात. आणि म्हणून ज्यांनी बुद्धाने धम्म वाचलाय, मी तर म्हणतो बुद्धाने धम्म वाचला पण नाही, परंतु तो सामन्यात झालाय, शिबिराला येतोय, कार्यक्रमाला येतोय, त्याच्यामध्ये पण ते आलेले आहे. म्हणजे न वाचता पण टेक्निकली, म्हणजे बघा ना विदाउट डिग्री फुल अधिकारी, तशा प्रकारचं सुद्धा आपल्याकडे ते संस्कार तयार झाले. तर अशा प्रकारचं सातत्याने महिलांची उपस्थिती राहिली पाहिजे. आमच्याकडून जे काही छोटा मोठा असेल नेहमी सहकार्य असेल. पुढे सुद्धा आपण काही सांगितलेलं आहे का महिलांचा सामील शिबिर होतोय, उपस्थिती शिबिर सुद्धा झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त आपला सहभाग असू द्या. आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच सहकार्य केलं जाईल. तर तुमच्याकडून खूप चांगल्या प्रकारचं आणि कुठल्याही जेव्हापासून तुम्ही सर्व काम करताय खरोखर महिलांच्यामध्ये ऊर्जा तयार झालेली आहे आणि जास्तीत जास्त ह्याच्यापुढे सुद्धा महिला तयार होतील. कारण महिलांमध्ये जो बदल घडतो तो बदल हा समाजातला बदल असतो. म्हणजे मी तर असं सांगेन, एका महिलेमध्ये झालेला बदल जो आहे त्याचा इम्पॅक्ट हा समाजावर होत असतो. तर खूप चांगल्या प्रकारचा एक परिवर्तनाचा विषय आणि जो ज्या प्रकारे आज कार्यक्रम आहे, मला कोर्टात एक हेडिंग पण लागलेली आहे आणि एक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. सातत्याने ते आंदोलन आमचे सुरू असतात. तर तुमची सर्वांची मी रजा घेतोय, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यात मी नक्कीच मला जर टाईम असेल तर मी पूर्ण कार्यक्रम सभेपर्यंत थांबत असतो. तर आजचा जो काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल माता रमाई आंबेडकर जयंती याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो आणि मी रजा घेतो. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.